मी काय नाही केलं. आई आई मला वाचव. अरे चल गा. आई मला वाचव. ए काय रे सौरभ, कॉलेजला नाही गेला वय? हा, आणि जेव्हा पाहिलं तेव्हा मोबाईल मध्ये असतो. काय रे, कुणाला चॅटिंग करतोय? अरे आपल्या गलीतली ती पिंकी नाही का, तिच्यासोबत चॅटिंग करत होतो. आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. अरे ती तर शाळेत जाते ना, मला वाटतं काय ते 10वीत आहे वाटतं. तिचं वय काय आता? असेल 15 वर्षाची. आणि वयाचं काय घेऊन बसला भाऊ, प्रेम ते प्रेम असतं ना. अरे सौरभ, येण्यासारखं करू नको. नाबालिक मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणं कायद्याने गुन्हा आहे, आणि तुझ्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होईल. अरे भाऊ, तू पण किती जुन्या विचारात चालला. आम्ही एकमेकाच्या संमतीने बोलतोय. आणि जरी तिच्या घरी कळालं, काय करतील? जास्तीत जास्त लग्न लावून देतील. भाऊ तू नको लोड घेऊ. कुठे आहे तुमचा मुलगा सौरभ? बोलवा त्याला बाहेर. पोलीस काय करत साहेब माझ्या पोरांनी? तो तर कॉलेजला जातो. तुमच्या मुलांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय. तिच्या पालकांनी त्यांची चॅटिंग बघितली, त्यांना भेटताना बघितलंय, आणि म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये त्याची कंप्लेंट केली आहे. साहेब काय झालं? पण आम्ही एकमेकाच्या संमतीने बोलत होतो. संमती? अरे अल्पवयीन मुलीच्या संमतीला कायद्यामध्ये कुठली किंमत नसते. आणि आता तू कायद्याच्या नजरेमध्ये गुन्हेगार आहेस. आता तुझ्यावर माहितीये का, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. चल भाडकाव, तुझी तर आता वरातच काढतो. मी काय नाही केलं. आई मला वाचव. अरे चल गा. आई मला वाचव. क्रिश मला वाचव ना. तिथं मला लय त्रास होतोय, दम घुटल्यावाने होतोय. कोर्टाने माझा जामीन सुद्धा नामंजूर केलाय. माझं शिक्षण गेलं, माझं करिअर गेलं, माझ्या आई वडिलांची इज्जत सुद्धा गेली. हे बघ सौरभ, तुला खूप मी समजून सांगितलं होतं, तू अजिबात ऐकलं नाही माझं. पॉक्सो कायदा खूप कडक असतं, त्यात अजिबात जामीन नसतं. या छोट्या तुझ्या चुकीमुळं तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं आयुष्य पूर्ण बर्बाद केला तू. मित्रांनो, ही फक्त सौरभची गोष्ट नाहीये. आजकाल सोशल मीडिया आणि चुकीच्या आकर्षणामुळे अनेक तरुण मुलं या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. पॉक्सो कायदा काय सांगतो? पॉक्सो कायद्या अंतर्गत जर तुम्ही 18 वर्षाखालील अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फासलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो, आणि या गुन्ह्याला जामीन नाही. तर तुम्ही अशा अल्पवयीन मुलींच्या नादाला लागू नका. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.